MPSCच्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2023चा प्रश्न आहे. जर Aचे 30% बरोबर 0.25, B बरोबर C/5, तर Aचे Bचे Cशी असणारे गुणोत्तर किती हे पर्याय आहेत. या ठिकाणी Aचा 30% चा म्हणजे गुणिले Aचा 30% म्हणजे 30/100 बरोबर 0.25 येते म्हणून सांगितले आहे. त्यामुळे Aची किंमत काढण्यासाठी 0.25ला हे भागिले 100 आहे ते गुणिले जाणार आणि गुणिले 30 Aला आहे ते पलीकडे जाऊन भागिले होणार. A बरोबर या ठिकाणी 100 गुणिले 0.25 25 भागिले 30 5 5 25 5 30 A बरोबर 5/6. आता पुढं त्या उदाहरणामध्ये B बरोबर C/5 दिलेला आहे. त्यामुळं C हा 5चा अंश आहे. पाठीमागं आल्यानंतर Bला भागिले होणार आहे. B भागिले C बरोबर तिथं 1/5 होणार आहे. ओके, म्हणजे B 1 तर C बरोबर 5. मग A B C विचारलेलं आहे. A आहे 5/6 आपण पाहिलं A बरोबर. पुढं हे आहे 1 आणि हे आहे 5. C 5 B 1 ह्या 6नं पलीकडे गुणलं 1ला आणि 5ला, तर 5 6 1 6 आणि 6 पंचे 30 5 6 30 असं गुणोत्तर होतं या ठिकाणी. विद्यार्थी मित्र हो, आपण हे अचूक सोडवलेलं आहे. त्यामुळं इथं पर्याय आपण काढलेला दिसत नाही 5 6 30. त्यामुळं आयोगानं हा त्यावेळेला नक्की रद्द केलेला असणार आहे. धन्यवाद.